लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पैठण शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत तारांवर झाडे कोसळून वायर तुटले आहेत। विशेषतः गांगलवाडी नारळा परिसरात तुटलेली विद्युत वायर 3 दिवसांपासून रस्त्यावरच पडलेली असून महावितरणकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। स्थानिक नागरिकांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत माहिती दिली, मात्र फोन उचलले जात नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे। या दुर्लक्षामुळे नागरिकांवर तसेच पाळीव प्राण्यांवर जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। या ठिकाणी आमच्या गांगलवाडी परिसरातील एका वीज वाहक तारीवरती झाड पडून पडल्यामुळे या ठिकाणी तार तुटली होती आणि वीज पुरवठा खंडित झाला होता। त्या दिवशी महावितरणने यावरती कुठलीही कारवाई केली नाही। दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या संतप्त जमावाने या ठिकाणी कारवाई करण्यास महावितरणला भाग पाडले। त्यामुळे महावितरणने दुसऱ्या दिवशी या ठिकाणी लाईन पूर्वस्थितीत आणली, परंतु या ठिकाणी जे झाड पडल्यामुळे लाईट खाली आलेली तुम्ही बघू शकता पाठीमागे, ती लाईन ज्या पद्धतीने खाली आहे, उद्याच्याला पुन्हा या ठिकाणी वाऱ्या वावदानाचा पाऊस होऊ शकतो आणि या ओपन लाईनला कुठलंही जनावर म्हणा किंवा व्यक्ती म्हणा याचा स्पर्श होऊ शकतो पावसामध्ये। आणि हे जरी केबल दिसत असले तरी इथं ठिकठिकाणी ते वायर ओपन आहे, त्याच्यातून कुठलीही दुर्घटना या ठिकाणी घडू नये म्हणून महावितरणने लवकरात लवकर कारवाई करून ही जी खाली आलेली लाईन आहे हिला पूर्वस्थितीत नेण्याचं काम करावं अशी मी आपणास याद्वारे विनंती करतो। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दरवर्षी डीपी जवळील झाडांची छाटणी आणि धोकादायक झाडे तोडण्यासाठी लाखो रुपयांचा निधी दिला जातो, मात्र प्रत्यक्षात अनेक डीपी आणि रस्ते अजूनही बाभळी, झुडपे आणि झाडांनी झाकले गेले आहेत। परिणामी लाईट सतत खंडित होते आणि अपघाताचा धोका निर्माण होतो। महावितरणच्या या निष्क्रियतेविरोधात शहरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित कारवाई करून तुटलेल्या वायर्स दुरुस्त करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.